बहुता सुकृताची जपत कर्म प्रियाने धर्म जपत कर्म प्रियाने धर्म सर्वावती राम भाव जपत कर्म प्रियाने जपत कर्म प्रियाने सर्वावती राम भाव हरिमुखे मना
भावना हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा नाची गणना नाडदेवा हरी रामकृष्ण नाडदेवा हरी रामकृष्ण वैकुंठ भुवनी घर के नाडदेवा हरी रामकृष्ण नाडदेवा हरी रामकृष्ण हरिमुखे म्हणा हरिमुखे सर्व
जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण बनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम वागर्थ विव संपृक्त वागर्थ प्रतिपत्ते जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कधी अनंत कृपामूर्ती रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीराय सेवेकरिता दिलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील जप तप कर्म क्रिया नेम धर्म हा अभंग चिंतन सेवी करता आलेला आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण चिंतन सेवा पाहणार आहोत. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने महिनाभर चालत आलेला हा उत्सव अधिकस्य अधिकम फलम विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठावरील नित्य अशा प्रकारे होणारी कीर्तन सेवा आणि या सेवेमध्ये उत्तर कालामध्ये ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. भगवंताच्या प्राप्तीकरिता साधनांची कमी नाही आहे. यया यया भवे पुंसां व्युत्पत्ती प्रत्यगात म्हणे शास्त्रकार सांगतात. ज्ञानोबा बोलतात उपायाची नाही वाणी येथ. शास्त्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधना जरी सांगितलेली असली तर भगवत प्राप्तीचं नियत साधन मात्र संत सांगतात.
संतांना युगपुरुष म्हणलेले आहे. का बरं? भगवंताच्या प्राप्तीकरता युग परत्वे साधन सांगतात म्हणून त्यांना युगपुरुष म्हणतात. आपण चारही युगाचा जर विचार केला, प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन भिन्न भिन्न सांगितलेलं आहे. कारण काय असावं? अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ, मुंगीवरी भार गजाची पालान वर्णन केलेले. ज्याला जे झेपेल तेच द्यावं. आणि अशा प्रकारे साधनाची कमी नाहीये. ज्ञानोबांच्या दृष्टोत्पत्तीस असं आलेलं आहे, साधक शिनले साधन साधिता अभागी, 50 अक्षरी करसी बरोबरी, शेखी तुझे तोंड तुझशी वैरी, रया. ज्ञानोबा बोलतात, शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. आपण सर्व शास्त्राचा वेदादी ग्रंथाचा जर विचार केला तर फार मोठं गूढ अशा प्रकारचं एक आहे निबिड अरण्य आहे. आणि या अरण्यामध्ये जर वाट शोधायची म्हणली, आपण कधी हरवून गेलो हे कळतच नाही. हे पाठ करावं का ते पाठ करावं, हे पाहावं का ते पाहावं, यांचं मत काय त्यांचं मत काय. पण संतांचं मात्र एक मत आहे. जे ज्ञानोबा बोलतात तेच तुकोबा बोलतात, जे जगद्गुरु तुकोबा बोलतात तेच नाथ महाराज बोलतात. संत एकांती बैसली, सर्व सिद्धांत शोधिली, एक मत आहे. आता संप्रदायामध्ये अशी परिस्थिती आहे, आता महाराष्ट्र कर्नाटक फिरतोय, पण सगळे वारकरी एकत्र येऊन महिनाभराचा उत्सव होतोय, तू फक्त सरवड्यामध्ये दिसतोय. विठ्ठलो अधिक महिना संपत आला तरी वारकरी अजून एकत्र यायचेत. एखादा दिवसाचा कार्यक्रम आपण करू, याच्यावरती अजून विचार विनिमय व्हायचंय. माझा सांगण्याचा मुद्दा इथे असा आहे की संतांच्या ठिकाणी मात्र एक वाक्यता, एक मत आहे. भगवंताच्या प्राप्तीचं नियत साधन सांगत असताना जे स्वतः साधन केलेलं आहे ते सांगतात. आपण एक साधन करावं आणि इतरांना एक सांगावं असं नाही. बर, संतांना त्या साधनामध्ये गुण काय आहेत, दोष काय आहेत, याचाही अभ्यास आहे. बर, युगाचा विचार केला, कलियुगाचा विचार केला, शास्त्रांतरी जी जी साधनं सांगितलेली आहेत ती साधनं सर्वांना झेपतील असं नाहीये. बर, या सर्व साधनांच्या मागे मूळ हेतू काय? साधन करतील, पण साधना करत असताना त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये ध्येय काय, त्या साधनेचा अवलंब करून त्याला मिळवायचे काय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञानोबांनी संतांना सर्व जीवाला ज्या मुक्कामाला पोचवायचंय त्या मुक्कामाला ही साधन पोचवतील की नाही शंका आहे. का बरं? तुकोबा बोललेच नसते, साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास शेकी नुचक होती.
एक तर साधना करता करता तुमचं आयुष्य संपेल, किंवा त्या साधनेचा अशा प्रकारे विपरीत परिणाम तुमच्या जीवनामध्ये दिसून येईल. कोणतंही साधन करा, पण त्या साधनामध्ये काहीतरी बिघाड आहेच आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा तो रोगी सांगतोय माझा रोग बरा झाला पाहिजे, परंतु त्याचा वेगळा विपरीत परिणाम माझ्या शरीरावरती झाला नाही पाहिजे. तुम्हाला अगदी मराठीत सांगू, साईड इफेक्ट नकोय. विठ्ठल विठ्ठल. विपरीत परिणाम हा शब्द नाही कळणार, तो इंग्रजी आहे. मी मराठीच बोलतोय ना. पण साईड इफेक्ट म्हणलं चांगला इफेक्ट होते. पंचायत आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा वारसा चालवित असताना मराठीला इंग्रजी पर्याय द्यावा लागतो, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. आपल्याला विपरीत परिणाम नकोय, पण तो साधनेमध्ये विपरीत परिणाम दिसतो. जर आपण तप करायला लागलो, काय होतो, काय परिणाम आहे? तपाचा हा परिणाम आहे, काम क्रोध खवळतात. हा तपाचा काय विपरीत परिणाम. करिता तपे काम क्रोध खवळते. बरं, यज्ञाच्या मार्गाने आपण गेलो, काय होईल? यज्ञ या मार्गाने जर आपण गेलो तर स्वर्गासारखे प्रतिबंध तुमच्या समोर आहेत. यज्ञ यागे आड स्वर्ग भोग येती वर्णन केलेले. करिता तपे कामक्रोध खवळती. बरं, वेदांताचा अभ्यास करावा, नित्य विवेक करावा म्हणलं तर जरा हरिपाठाच्या वर आला तर त्याचं चालणंही बदलतं, बोलणंही बदलतं. त्याचे पाय टेकीत नाहीत. त्याला फक्त मल विक्षेप आणि आवरण या तीनच व्याख्या पाठ होऊ द्या बस. मल कशाला म्हणायचं, विक्षेप कशाला म्हणायचा आणि आवरण कशाला म्हणायचं, या तीनही व्याख्या पाठ झाल्या, त्याचा विचारसागर झाला. नित्य ज्ञानी अभिमान वाढती. हे प्रत्येक साधनेमध्ये अशा प्रकारची दोष आहेत. पण संतांना अभिप्रेत या साधना करत असताना संतांना हा अभिप्रेत हे की तो साधक ब्रह्मदृष्टीपर्यंत प्राप्त झाला पाहिजे. हे गंतव्यस्थान साधकाचं असलं पाहिजे. परमार्थामध्ये प्राप्तव्य काय? देखी आपुल्या प्रतीती जगची मुक्त वर्णन केलेले. ज्याला जीवनामध्ये परमार्थ अवस्थेमध्ये परमोच्च कोटीची अवस्था जर कोणती असेल, सर्वत्र भगवत दर्शन होणं, हे परमार्थ पथिक साधकाचं काय प्राप्तव्य आहे. काय मिळवायचंय? जिकडं पाहावं तिकडं भगवंताची प्रतीती येणं, हे परमार्थातील काय साध्य आहे. चैतन्याची शोभा शोभ एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे.
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेव. कुठपर्यंत जायचंय? ह भ प झाला म्हणजे संपलं नाही, सुरुवात आहे. नाथ महाराजांना आपल्या परमोच्च आनंदाचं कारण विचारलं. तुम्हाला इतका आनंद झाला कशामुळे? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. तुमची वृत्ती भगवत चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे, तद्रूप झाली पाहिजे, हे गंतव्य आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही अशा प्रकारे साधनेमध्येच हरवून गेला तर ज्ञानोबा त्याच्यावरती गुंडले चिन्ह मारतात. तुम्ही जप करीत असाल पण त्याच्या मुळाशी जर हरी नसेल, त्याच्या मुळाशी जर भगवंताच्या प्राप्तीचा हेतू नसेल, सर्वत्र भगवत दर्शन हा हेतू जर त्याच्या मुळाशी नसेल तर तो जप सुद्धा काय आहे? आणि ज्याच्या मुळाशी हरी आहे असा जप करणारा सुद्धा कसा आहे? हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचे की सुलभ रामकृष्ण, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचे की सुलभ रामकृष्ण, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. जप करतात पण काही काही जप असे आहेत ते सर्वांना जपता येत नाही. आठवले म्हणून सांगतो. जप कशाला म्हणायचं? जो जपावा लागतो त्याला जप म्हणतात. ज्याच्यामध्ये जपण आहे त्याला जप म्हणायचं. लहान लेकराला केवढा वेळ जपतात? 24 तास डोळ्यात तेल घालून त्या लेकराला काय करावं लागतं? जपावं लागतं. जसं त्या लेकराला जपावं लागतं तसं देवाचं नाम जपावं लागतं. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जपायचं झालं काय जपावं? तुका म्हणे जपा मंत्र प्रिय अक्षरी सोपा, मंत्र प्रिय अक्षरी सोपा, मंत्र प्रिय अक्षरी सोपा, सगळेच विठ्ठल जपतात असं नाही. त्यासाठी म्हणावं लागलं संतांना, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. नाहीतर याच्या विरुद्ध प्रमाण आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे वर्णन केलेले. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे.
जर भगवंताच्या नामाने जर पातक निवृत्त होणार असेल तर तुम्हाला जप करण्याची गरज काय? एकीकडे विधान करायचं जप करा, दुसरीकडे विधान करायचं याला विरोधाभास म्हणतात. याच्याकरता समन्वय सांगावं लागतं. एकीकडे जप करा म्हणून सांगितलं, दुसरीकडे कोणता करायचा नाही कोणता करायचा. ज्या मंत्राने आपल्या जीवनामध्ये विघातक परिणाम होत नाहीत ते मंत्र जपायचे, आणि ज्या मंत्राने आपल्या जीवनामध्ये विघातक परिणाम होतील ते नाही करायचं. अशोचिया जपू नये आणि का ते ऐकवू नये, ऐसिया मंत्रा जग बिहे, याची फळणे थोडे क्षोभने बहु. संतांनी वर्णन केले. तसा वेळ मिळाला नाही चिंतन करायला, पण विश्वास आहे की उभं राहिल्यानंतर माऊली रेड्याला बोलवलं आपल्याला काय विठ्ठल. आता असं वाटायला लागलं की तासाभरात काही उरकत नाही. पण तुम्ही फक्त जप करा, 9:30 किती वाजतील कधी वाजतील असं काही नाही ना. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. काय गरज आहे? जपायचं झालं तर तुकोबारे समज विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी बाबा विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. काही मंत्र असे त्याला वेळ पाहावी लागते, काळ पाहावी लागते, शुचिता पाहावी लागते, अधिकार पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या. पण इथे भलत्या काळी नामावडी सुलभ बोळी बळ्या भाविका कधी म्हणा. हरिपाठामध्ये चिंतन आहे, काळ वेळ नाम. माझा रोग जो आहे ना, रामकृष्ण टागो नित्य फोडी, हा मुद्दा धरून मला इथे चिंतन मांडायचं. लक्षात आलं का? कारण का ज्ञानोबांना अभंगातून काय सांगायचंय, आमचे डॉक्टर बाबा सांगायचे तात्पर्य पकडतव्य म्हणायचे. वक्तु इच्छा तात्पर्य, म्हणजे 2 तास वक्त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तात्पर्य काय, काय सांगायचंय. तसं दानोबाऱ्यांना अभंगातून काय सांगायचंय, रामकृष्ण टाहो नित्य फोडी हे सांगायचंय. याच्या व्यतिरिक्त तुला पुन्हा जर करायचं झालं तर त्या जपाचं पर्यवसान, तपाचं पर्यवसान, क्रियेचं पर्यवसान, नेमाचं पर्यवसान, धर्माचं पर्यवसान कशात झालं पाहिजे? सर्वाघटी राम सर्वाघटी राम
जप जरी केला तरी तुम्हाला कुठं जायला पाहिजे? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विद्दनम्. गीतेकडे चला. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठति ग्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. जपाचं पर्यवसान सर्वत्र भगवत प्रतीतीमध्ये आलं पाहिजे. जप तप. आता जपापेक्षा जरा पुढे जाऊ सरकू. कारण का अभंगातील प्रत्येक शब्दाला आणि प्रत्येक वाक्याला न्याय दिला पाहिजे. स्पर्श करून तरी आपण गेलो पाहिजे. जप, त्याच्यानंतर येतो तप. हिरण्यकश्यपूला सुद्धा वाटलं की आपण तपश्चर्या करावी. वारकऱ्याला वाटत नाही, तो भाग सोडून द्या. एका राक्षसाला सुद्धा वाटतं की आपण तपश्चर्या करावी. मला वाटते वारकऱ्याला फक्त काकडा आरतीला उपस्थित राहावं वाटलं तरी पुरेस आहे. भरपूर मिळवलं ते. तप करण्याची इच्छा हिरण्यकश्यपूची होते. फक्त त्याला तपश्चर्येला जात असताना अपशकुन झाला. एका पक्षाने काय बोललं? हरी हरी नारायण. भगवंताच्या नामाचा अपशकुन ज्या हिरण्यकश्यपूला झाला तो तपश्चर्येला न जाता परत आला. तसं सप्ताह चालू झाला, नामस्मरण चालू झालं की त्या रस्त्याने बरेच हिरण्यकश्यपू फिरकत विठ्ठल विठ्ठल. तुमच्या ग्रामीण भागात जसं बोलतात ना, त्यांना त्याचं वावड आहे. वावड्या वेगळ्या, वावड वेगळं. वावड्या उगवणारी माणसं उठवणारी वेगळी असतात. मला काही सांगायचंय, हिरण्यकश्यपूला सुद्धा तप करावं वाटतं. आपण गुणग्राही असलं पाहिजे, हा चांगला गुण आहे. तप केलं पाहिजे. का बरं? तपानं काय होतं? ज्ञानोबांना विचार ना. तपेवीन दैवत. पुढं नाही जायचं, ज्ञानोबा इथंच थांबायचं. तपेवीन दैव दिल्याशिवाय मिळत नाही, ते पुढचा विषय. पण इथे काय? तपेवीन दैवत. तपाचे सामर्थ्य तपेन्नलामूप चिरंजीवी कल्प. मी ड्रायव्हिंगला स्टार्टर मारला, घरून निघालो ना, मी रोज हरिपाठ म्हणतोच. घरी असो, माझ्या दोन्ही मुलांना सौभाग्यविद्यांना येऊन हरिपाठ म्हणल्याशिवाय मंदिरात, घरी असलो तर हरिपाठ आणि मंदिरातलं भजन असतंच, त्यात काही शंकाच नाही, असते. त्याशिवाय आमच्याकडे भाकरी भाजतच नाही हरिपाठ म्हणल्याशिवाय. अलाउडच नाही भोजनाला. हरिपाठ बरी 8:30 वाजले, पण हरिपाठ घेतल्याशिवाय पानं मांडायचेच नाही, ठरलेलंच आहे. आजचा जो हरिपाठ म्हणला तो वेगळ्या पद्धतीने म्हणला. रोज आपला हरिपाठ चालतो, तो कसा चालतो माहिती आहे? एखादी कॅसेट टाकली ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची, ते चालू राहतं, आपलं इकडे चालू राहतं. पण आज जो हरिपाठ म्हणला ना, हे जरा मला, हा बरोबर आहे, हे मला सुरुवातीलाच युट्यूबचा लेटेस्ट असतात तर ते सुटलं असतं, सूट झालं असतं. विठ्ठल विठ्ठल. आम्ही पडलो साधे वारकरी, आम्हाला त्याचं काही नाही. ते इंस्टाग्राम आहे, बरंच काही धुमाकूळ चालतं. हरिपाठ आपण इथे होतो, या संदर्भामध्ये या अभंगाला अनुसरून पूर्ण हरिपाठामध्ये ज्ञानोबांनी कुठं कुठं जपासंबंधी काय काय सांगितले, पूर्ण हरिपाठ अर्थदृष्टी ठेवून म्हणत आलो. तेव्हा लक्षात आलं, आपण शाळेमध्ये शिकत असताना एक उतारा दिला जायचा आणि त्या उतार्याच्या खाली प्रश्न दिले जायचे. उत्तर कुठं शोधायचे? उत्तर कुठे आहेत? उतार्यामध्येच आहेत, 7 बाऱ्यावरती नव्हे.
घरी जाऊन काढाल पुन्हा उतारा. जो उतारा दिलेला आहे त्याच्यावरतीच प्रश्न असतात आणि त्याची उत्तर कुठे आहे? तिथेच आहे. जर तुम्हाला हा अभंग सोडवायचा आहे तर हरिपाठ हा उतार आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला त्याची उत्तरं भेटतात. तपाची सामर्थ्य तपिन्नला मूप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. त्या तपाचं पर्यवसान चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे नाम भगवत प्राप्तीमध्ये असलं पाहिजे. चला, नाथ महाराजांनी ज्ञानोबारे तपाची व्याख्या एकच सांगतात, थोडासा फरक आहे. तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. तप कशाला म्हणतात? आपल्याला तूप माहित आहे, तप माहित नाही. भगवंताच्या प्राप्तीकरिता इंद्रियाची शरीराची आटणी करणं याला काय म्हणायचंय? तप. तपस्वी असलं पाहिजे. किमान एकादशी तरी आपण किमान म्हणतोय बरं का मी, एवढा तरी त्याग आपल्या ठिकाणी सत्येन लभ्यस ब्रह्मचर्येन नित्यम. उपनिषदकार सांगतात तो सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याच्याकरता काय पाहिजे? तप पाहिजे. पण त्या तपाच्या मुळाशी हा हेतू पाहिजे की या तपाने आपल्याला स्वर्ग मिळवायचा नाहीये, या तपाने आपल्याला मनोवांछित वस्तू प्राप्त करायची नाहीये, तर या तपाने आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचायचंय. जप तप कर्म, कर्माचा विचार होतोय. कर्माचे प्रकार आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण आले. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आले आणि 4 आश्रम आले की त्या आश्रमाचं कर्म आलं. ब्रह्मचार्याने काय करावं, गृहस्थाने काय करावं, वानप्रस्थी पुरुषाने काय करावं आणि संन्यास ज्याने घेतलाय त्याने काय करावं. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी वानप्रस्थी जरी संयोगी वियोग. संन्यास तो त्याग संकल्पाचा, जीव गेला तरी रुपयाला सुद्धा स्पर्श करायचा नाही. संन्यास. मी माझे ऐसी आठवण विसरली जयाची अंतकरण पार्था तू संन्यासी जाण निरंतर. त्याला काय सांगितलंय? संन्यासी तो त्याग संकल्पाचा. जे संन्यासाचं कर्म वेगळं आहे, गृहस्थी पुरुषाचं कर्म वेगळं आहे, वानप्रस्थी पुरुषाचं कर्म वेगळं आहे आणि ब्रह्मचार्याचं कर्म वेगळं आहे. ब्रह्मचारी पुरुषाने काय करावं? ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे सांगितलेले. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह हे ब्राह्मणाचं कर्म सांगितलंय. या कर्माचा विचार करत असताना हे सर्वांना कळेल असं नाही. हे सांगत असताना जरा ग्लानी आली बऱ्याच लोकांना. महाराजांनी वर्णन केलेले आहे. कळी नकळी ज्या धर्म ऐका सांगतोरी वर्म. काय? माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. चौपुरुषार्थाचे कर्म हे सगळं काहीही त्याचं पालन न करता जर तुम्हाला फल प्राप्त करून घ्यायचं असेल, एकच करा, भगवंताचं नामचिंतन करा. रामकृष्ण टाहू नित्य फोडी जप तप कर्म. आता चला क्रिया. क्रिया कोणती आहे? नैयायिकाने क्रियेची व्याख्या वेगळी सांगितली.
कशी? अनिष्ट परिहारार्थ इष्ट प्राप्त्यर्थ क्रियते सक्रिया. अनिष्टाच्या निवृत्ती करता इष्ट अशा भगवंताच्या प्राप्ती करता जी केली जाईल, जी क्रिया केली जाते तिला काय म्हणायचं? क्रिया. पण हा हेतू त्याच्यामध्ये पाहिजे बर का. जप तप कर्म क्रिया. नाहीतर अशी स्थिती आहे, देखोविखी परमार्थ करणारे भरपूर आहेत. माझे वडील पंढरपूरला जात होते म्हणून मी चाललो. अंधानुकीकरण म्हणतात. आंधळ्या माणसाच्या काठीला धरून जर आपण चालायला लागलो तर अंध नाही नियमांधा. त्याला शास्त्रामध्ये तो न्याय सांगितलाय. आंधळ्याच्या काठी लागले आंधळे. डोळसाच्या मागे आंधळाने जावं का आंधळ्याच्या मागे डोळसाने जावं? कोणाच्या मागे जावं कळावं. हल्ली कोणी कोणाच्या मागे चालले. माझा सांगण्याचा मुद्दा इथे असा आहे, जप तप कर्म क्रिया ही जी क्रिया आहे याच्या मागे हा हेतू असला पाहिजे की जे जी गोष्टी आपण करतो त्याच्यामध्ये परमात्मा असला पाहिजे. आपण ते म्हणतो ना, घालीन लुटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. याच्यामध्ये आपण मंत्र पुष्पांजली मध्ये म्हणतो बघा, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अस्मात् सकुटुंबानां पुढचं ते आहे बरंच. पण एवढ्या सगळ्या क्रिया आहेत त्या कोणासाठी पाहिजेत? जे जे काही करीतो देवा, जे जे काही करीतो समर्पिते नारायणा समर्पिते नारायणा समर्पिते नारायणा याला सदृश्य गीतेमध्ये प्रमाण आहे. यत् करोषि यदश्नासि यज्जोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. ज्या ज्या गोष्टी जे जी काही आपण आहे ते कोणाला समर्पित करायचे? त्याला. महिला वर्गाचा एक अनुभव आहे. दूध उतू गेल्यानंतर काय पर्याय असतो का? गेलेलंच आहे. 70 रुपयाने आणा नाहीतर 100 रुपये नाही. एकदा उतू गेलं तर गेलं. फक्त त्यावेळेस उतू गेलेल्या दुधाबद्दल हळहळ न करता एवढं म्हणायचं, कृष्णार्पणमस्तु. रात्रभर बाईला झोप नाही लागत. ते कृष्णार्पणमस्तु काय म्हणेल? पण उतू गेलेल्या दुधाला जरी आपण कृष्णार्पणमस्तु म्हणलं तरी तेही दूध देवाला पोहोचत, आपण पोहोचू देत नाही. इतकं सोपं आहे बरोबर. आता फक्त काय केलं पाहिजे? जेवढ्या काय क्रिया आहेत त्या कशा झाल्या पाहिजेत? कृष्णार्पणमस्तु. केलेलं पाप सुद्धा त्याच्याकडे जातो माणूस. ते सहज आठवलं म्हणून सांगतो. परीक्षेमध्ये कधी आठवतं? अभ्यास असला तर आठवतं, तसं आठवत नाही बरं, लक्षात ठेवा. षोडशोपचारी पूजा करणारे ब्राह्मण होते. यथासांग देवाची पूजा झाली की त्याच मंदिरामध्ये केरसुने घेऊन झाडणारी एक परिचारिका अर्थात सेवेकरी होती. ती मानसिकरित्या अशा प्रकारे भगवंताची सेवा करायची. पूर्ण कचरा एकत्र केल्यानंतर ती म्हणायची, कृष्णार्पणमस्तु. यांनी षोडशोपचारे केलेली पूजा आहे. पूजा झाल्यानंतर तो सगळा कचरा भगवंताच्या अंगावरती पडायचा.
खरी पूजा ब्राह्मणाची का सेवेकरी जी आहे महिला तिची खरी सेवा? एवढी सगळी षोडशोपचारी पूजा केली आहे, पण परमात्मा त्याचा नाही स्वीकार करत. कोणाचा स्वीकार करत? टाकलेला कचरा, एकत्र गोळा केलेला कचरा आहे. आणि ती काय म्हणते? कृष्णार्पणमस्तु. तुम्ही काही देवाला जे जे काही करतो देवा, काही जे काही आपण करतो क्रिया, ती सगळी भगवत भावनेनं युक्त असली पाहिजे. हा ज्ञानोबऱ्यांचा या भागामध्ये अभिप्राय आहे. याच्यापेक्षा पुढं कोणाकडे चिंतन वेगळं असेल तर मी जरूर ऐकायला तयार आहे. दोंडा महाराजांचं हरिपाठ विवरण सुद्धा मी पाहिलं, पण त्यांचा रोग असाच आहे. विठ्ठलू विठ्ठल. जप तप कर्म क्रिया नेम. नेमाची अडचण काय माहितीये का? भगवंताचं नित्य नेमाने भजन केलं तर बाधा येत नाही, पण हेतू वेगळा सोडून जर नियम केला तर बाधा येते. काही काहींचा 16 सोमवार करायचा नेम असतो, 14 सोमवार व्यवस्थित होईल, काय अडचण नाही येता. पण एखाद्या सोमवारला अडचण येणार, तुम्हाला तो नेम करता येणारच नाही. यथाविधी अशा प्रकारे नेम करत असताना नेमाला चुकणं हा एक नेम आहे. माझं बोलणं कळलं का बघा? नाही, मी येतच होतो पण एवढा नेम माझा चुकला नाही. मी गेली 25 वर्ष वारी करते, पण कोरोनामध्ये नेमाला अपवाद हा एक आहे नेमच. जे नेमाला भीती काय आहे? चुकण्याची भीती आहे. पण भगवंताच्या नामाच्या बाबतीमध्ये चुकण्याची भीती, अहो इतकं सोपं आहे. मेलं तरी भजनच करायचं, रडायचं नाही. मेलं तरी काय करायचंय? भजनच करायचे. कधी करा, काही अडचण नाही. जप तप कर्म क्रिया नेम धर्म म्हणून महाराजांनी वर्णन केलेले. तुम्ही बाकीच्या भानगडीमध्ये न पडता ह्या सगळ्या वर्माचं वर्म मी तुम्हाला सांगतो. मुख्य वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी रामकृष्ण टाहू नित्य फोडी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म. सगळ्यांनी मान हलवल्यात. आता जप काय, तप काय, कर्म काय, क्रिया काय, किती शिल्लक राहिले तुम्हालाच ठाऊक. विठ्ठल जप तप कर्म क्रिया नेम धर्म. धर्मामध्ये प्रकार आहेत. एक श्रेय धर्म आहे आणि दुसरा प्रिय धर्म आहे. ज्याला प्रापंचिक अभ्युदय म्हणतात, जे ऐहिक धर्म आणि पारत्रिक धर्म ज्याला आपण म्हणतो. संसारामध्ये चांगलं व्हावं असं वाटणं, असं होणं, त्याला प्रेयहित म्हणतात. आणि पारलौकिक अभ्युदय याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणायचं? श्रेयहित म्हणायचं. आणि या धर्मामध्ये मुळामध्ये धर्म ज्याला म्हणायचंय ना, तो कोणता आहे? जो धारण केला जातो त्याला धर्म म्हणतात. मग त्या धर्मामध्ये ज्ञानोबा सांगतात, सगळ्या धर्माचं मूळ जर काय असेल तर भगवंताचं नामस्मरण हे त्या धर्माचं काय? सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सगळ्या धर्मामध्ये
श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर भगवंताचं नामचिंतन काय हा धर्म आहे. म्हणून याच्यामध्ये सांगतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म या सगळ्याच पर्यवसान सर्वा घटी राम भाव शुद्ध. हे एवढे जमलेत नाही ते टाळकरी. समजा 100-1 टाळकरी आहेत. या सर्वांच्या मध्ये चैतन्य रूपाने परमात्मा एकच आहे, पण प्रत्येकाची उपाधी मात्र काय आहे भिन्न भिन्न आहे. विचारसागरामध्ये दृष्टांत आलेले आहे, जरा लक्ष द्या बरं का. 1000 मडके ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं, सूर्याचं प्रतिबिंब दिसायला लागलं. किती सूर्य झाले जरा विचार करून अजून. मडके 1000 तर सूर्य सुद्धा 1000च. त्यात काय बर. एक काठी घेतली आणि प्रत्येक मडकं फोडीत फोडीत निघालो. सूर्य कुठे गेले? आला होता का? गेला का? 1000 मडके जरी असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये सूर्य काय? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. तशी उपाधी वेगळी आहे, उपहित चैतन्य जे आहे ते एकच आहे. जीवनामध्ये ही प्रतीती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या बाकीच्या साधनाला काहीही किंमत नाही. सोपं उदाहरण सांगतो, लक्षात येईल आपल्या. तुम्ही सध्या जे आंबे खातात तुमच्या बागेतले मळ्यातले, ती झाडं कोणी लावलेली? बोला ना, पटपट बोला, आपल्या वेळ नाहीये. 9:15 वाजले, 15-20 मिनिटात तर थांबायचे. आता जी आंबे खातोय आपण ती कुणी लावली झाडं? कलमी सांगत नाही, जुनी झाडं. मागच्या वर्षी लावले, यावर्षी आंबा लागतो ते नाही सांगत. आजोबांनी लावली की नाही, तुम्ही खाता. आंबे कधी लागले? नातवाच्या पिढीला. झाड कधी लावलं? आजोबाच्या. कालेन परिपच्छन्ते कृषी गर्भादयो यथाः. पेरल्यानंतर लगेच उगवत नाही. झाडाला आंबेच लागेनात म्हणून जर तुम्ही पाणी घालायचं बंद केलं, त्याला खतं टाकायची बंद केली तर आंबे लागतील? त्या झाडाला आंबे लागेपर्यंत झाडाला आंबे लागणार आहेत ही भावना ठेवून रोज पाणी घालावं लागतं. तसं सर्वत्र भगवत प्रतीती आपल्याला येणार आहे अशी धारणा धरूनच सर्वांच्या ठिकाणी कोणाला पाहावं लागतं? भगवंताला पाहावं लागतं. ज्ञानोबांची एक प्रसिद्ध ओवी सांगतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जान माझा. तुका म्हणे जे जे भेटे, तुका म्हणे जे जे भेटे, ते वाटे निवैसे, ते वाटे निवैसे.
काही म्हणतच नाही. झालं. पण कसं आहे तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एक चोरी प्रकार असतो आमच्यामध्ये सुद्धा. कशी सांगतो मी, आपलं अज्ञान उघडं पडू नये, तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून चालच अशी काढायची की द्रुपदच म्हणायला लागू नये. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या लक्षात येत नाही, चाल म्हणली थांबले, पण द्रुपद म्हणलं की नाहीये लक्षात येत नाही. तो का म्हणे, जे जे भेटे ते ते वाटे मी, सर्वागती राम भाव शुद्ध. काय होईल, मृत्यूस मृत्यू मापनोती ह नानेव पश्यती. कोटोपनिषद सांगतो, जो भेद पाहतो त्याला जन्म मृत्यू रूपी संसार सुटत नाही. म्हणून जीवनामध्ये तरुण जायचं असेल तर भेदाची नजर असता कामा नये. भेदा भेद भ्रम अमंग. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग विष्णुमय नरनारी बाळी अवघा नारायण, ऐसे माझे मन करी दे. काय प्रतीती आली पाहिजे, देखे आपुल्या प्रतीती जगची मुक्त. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते थर आहे महाबोध. दानोबरे बोलतात. वासुदेव प्रकरणामध्ये आलेलं प्रमाणिक सांगायचं म्हणलं, रामकृष्ण गीती गात रामकृष्ण गीती गात. पुढे का, टाळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा जनी वरी सर्वागटी राम भाव शुद्ध. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय म्हणता, शेजारी भेटला तर हॅलो म्हणता का राम राम? राम राम. राम राम का म्हणायचं? आता आपलं राम 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 रामालाच राम राम झालंय. आता हाय हॅलो आले, राम राम राहिलेलं नाही.
आणि त्यातल्या त्यात राम राम ठोकला तर कोणाला? डायरेक्टर असेल, पदाधिकारी असेल, साहेब राम राम नमस्कार, पण राम राम का करावा, कोणाला करावा? ज्याला आपण राम राम करतोय 2 वेळा, एकदा राम आहे का 2 वेळा आहे? त्याचा अर्थ काय? माझ्या रामाचा तुझ्या हृदयस्थ रामाला राम राम, जे तुझा राम आणि माझा राम वेगळा नाही, जे तू आणि मी वेगळं नाहीये, हे अभेदाचं दर्शन आहे. सर्वागटी राम, पुढे का भाव शुद्ध. इथे भाव शब्दाचा अर्थ निश्चय घ्या, विश्वास घ्या. हे खात्रीपूर्वक ज्ञानोबा सांगतात की सर्वांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा वास्तव्य करतोय, हा भाव धरून जप करावं, तप करावं, क्रिया करावी, नेम असावा, धर्म असावा, आणि हा भाव ज्ञानोबा सांगतात सोडू नये. न सोडी रे भाव टाकी रे तेच पाहिजे होतं. मी आटोकाट प्रयत्न चाललंय पण ते बसत नाही. असो. न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहू, याला अवतरण म्हणतात. सर्वागटी राम भाव शुद्ध, हा भाव न सोडिलो, न सोडे रे भावो टाकी रे. संशय टाकून दे. काय संशय टाकायचंय? या सर्वांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा असेल का? संशय टाकून दे. सर्वत्र भगवत भाव प्रतीती ज्याला आलेले त्याला उत्तम भगवत भक्त म्हणतात. भागवतामध्ये 3 प्रकार आहेत, मला वेळ नाही ते सांगायला. उत्तम भगवत भक्त, मध्यम भगवत भक्त आणि कनिष्ठ भगवत भक्त. ह्याच्यामध्ये सर्वत्र भगवत प्रतीती ज्याला आलेले तो भगवत भाव मात्मनः यस सर्वेषु भूतेषु वर्णन आलेले तिथे, तो उत्तम भगवत भक्त आहे. इथे ज्ञानोबा आहे त्या उत्तम भगवत भक्ताची गणती इथे करतात. न सोडे रे भाऊ टाकी रे संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य फोडे. टाहो कसा म्हणायचा टाहो? तो महाराजांनी वर्णन केले. आजीबाई झोपले का? विठ्ठल विठ्ठल
मला प्रमाण म्हणायचंय. विठ्ठला विठ्ठला आळविता कंठ फुटला. कसं म्हणावं? टाहो फोडला पाहिजे. टाहो. लेकरू जर खेळणीमध्ये बाहुलीमध्ये रमलं, आई त्याला उचलून घेत नाही. टाहो फोडला, रडायला लागलं, जागेवर काम टाकते, लगेच उचलते. तसं काही करावं लागतं, टाहो फोडावं लागतं. टाहो. रामकृष्ण टाहो. अधिक मासामध्ये फोडी नाही, नित्य फोडी. मग तुम्ही काय, अभिमान खूप घातक आहे. तो ज्ञानोबाने सांगतात, मग जातीचा असो, कोळाचा असो, जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. दोन्ही अर्थाने विचार करायचा. उत्तम जातीमध्ये जन्माला आला असाल तरी त्याचा अभिमान नको आहे, आणि नीच जातीमध्ये जरी जन्माला आला असला तरी तोही अभिमान टाका. आणि तुम्ही काय करा, मी कसा भजन करू म्हणू नका, भजन करा. जात वित्त याचाही असतो अभिमान. ते ज्यांच्याकडे आहे ते म्हणतात, काय कमी केले देवाने म्हणून आम्ही भजन करावं. आणि ज्यांच्याकडे मुळीच नाही ते म्हणतात, काय त्यांनी दिलंय म्हणून आम्ही भजन करावं. हे मधल्या टप्प्यातलेच इथं आहेत. जात वित्त गोत्र कुळ शील म्हणजे शील मात गोष्टी, या सगळ्याचा विचार केला तर याचा विचार काही न करता भजे का म्हणायचे बरं का, खा म्हणायचं नाही. भजी का त्वरित भावनायुक्त. विठ्ठल विठ्ठल पाऊस पडला म्हणून आमच्याकडे खूप आनंद झाला. घरी आमच्या सौभाग्यवतीने भजी केली होती, आणि पावसाचा आनंद लुटत मी प्लेटमध्ये एक भजी खात होतो. मला ज्ञानोबा यांचं प्रमाण आठवलं. नेमकं याच अभंगातलं चिंतन करायचं होतं. चौकटीला असं उभं राहिलो आणि ज्ञानोबा बोलतात, भजी का त्वरित भावनायुक्त. म्हणलं, भजे शब्दाचा अर्थ असा घेतला तर हे प्लेट मधले भजे, आणि असा घेतला तर भजन करणं म्हणजे भजे. भज सेवाया भजे. भजे का त्वरित. वेळ लावू नको. यारी यारी लहान थोर म्हणले परत. याती पुन्हा बदलते. नारी नर करावा विचार. कोणी असो त्यांनी यावं. आणि जे आले, ज्यांनी भजन केलं, ज्यांच्या ध्याना मनामध्ये परमात्मा बसला, ज्ञानोबाराय म्हणतात, वैकुंठ भुवनी घर गेले ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. वैकुंठ भुवनी घर गेले ज्ञानेश्वर या चिंतनामध्ये मला आणखीन बरेच श्लोक टाकता आले असते, अनेक प्रक्रिया मांडता आल्या असत्या, पण मी हा विचार केला, ज्ञानोबारायांनी जीवनमुक्ताला उपदेश केलेला आहे, मुक्ताला केलेला आहे, परंतु सगळ्या सोप्या भाषेमध्ये उपदेश हरिपाठात केले. ज्ञानोबारायांनी अशा प्रकारे सर्वसामान्य जीवाकरता हा ग्रंथ दिलेला आहे. ते असे सख्या बसले, माहेरी आलेल्या सगळ्या सख्या, आणि त्या परस्परांमध्ये मैत्रिणीमध्ये चर्चा सुरू झाली. अगं काय सांगायचं म्हणे, माझे मालक असे लिहितात, असे लिहितात, त्यांनी लिहिलेलं कोणालाच कळत नाही. डॉक्टर गोळ्या औषध आणण्याकरता ते स्क्रिप्ट देतात ना, RX म्हणजे लिजिए घ्या.
मला वाटतं ते मेडिकलमध्ये जो विक्रेत असतो ना त्याच्याशिवाय कोणाला ते कळत नाही. जे त्यांनी लिहिलेलं बाकीच्यांना कळत नाही. दुसरी सांगायला लागले तुझे तर मालक त्यांनी लिहिलेलं कोणालाच कळत नाही, पण माझे मालक एवढे तरबेज आहेत त्यांनी लिहिलेलं त्यांनाच कळत नाही. अशा बऱ्याच कीर्तनकारांची अवस्था आहे. विठ्ठलू विठ्ठल त्याच्यामुळे मी हा हेतू डोक्यात ठेवला की आपण जो विषय मांडणार आहे तो विद्वत्ता प्रगट न करता आपल्याला तो विषय श्रोतृवर्गांना जेवढा त्यांच्याकडे उतरेल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये तो समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय सांगतोय, प्रयत्न केलेला आहे. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी, वाणीमध्ये एक असतं आणि ध्यानामध्ये एक असतं. वचस्य एक मनस्य एक वर्णन केले, पण इथे ज्ञानोबा म्हणतात जे माझ्या ध्यानात आहे तेच मनात आहे. आणि त्याचा परिणाम सांगतो तो वैकुंठ भुवने घर केले सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या हरिपाठातून जर न्याय द्यायचा म्हणला, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. आणि याच अभंगाचा अभिप्राय जर म्हणला, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे सर्वागटी राम भाव शुद्ध. अशा प्रकारे या अभंगाचा काहीसा विचार अल्पमतीप्रमाणे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या या विद्वत्तेला आपण गगनाप्रमाणे असणारी ही प्रतिभा आहे, त्याला कोणी गोगस नाही घालावी. अशा प्रकारे बालिश प्रयत्न म्हणायचं. मी शब्द कोणता वापरलाय, कळेल न कळेल, हा बालिश प्रयत्न आहे. अशा प्रकारे ज्ञानोबाराय ते अशा प्रकारे त्याचा स्वीकार करतील असं आपण धरून चालू. आणि आपण ही पुष्पांजली ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीवरती अशा प्रकारे व्हायचे. एकदा मोठ्या प्रमाणे ज्ञानोबाऱ्यांना आवडणारे तुकोबार आहे त्यांचं भजन करूया. तुकाराम तुकाराम तुकाराम. आघाडीतले घटक आहेत ना तशी या माईकची अवस्था झाली माझी. कशी तरी 2 वर्ष टिकतील काय असं म्हणत म्हणत इथपर्यंत आलोय. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. खरोखरीच आम्ही आमच्याही परिसरामध्ये एखाद दिवस जरी कार्यक्रम करायचा म्हटलं तरी गावकऱ्यांचं सहकार्य भेटत नाही. गावकऱ्यांचं भेटेल की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण इथे श्रोतृवर्ग असतील, टाळकरी असतील, पंक्ती देणारे यजमान असतील, या सर्वांनी एकत्रित 1 महिनाभर पूर्ण वेळ देऊन त्यातल्या त्यात महाराज मंडळींना महिनाभर थांबायचं हाही पुन्हा पुढचा मुद्दा आहे. अशा प्रकारे सर्वांनी इथे उपस्थित राहून ही सेवा ही मंडळी करतात. आणि या सेवेमध्ये आम्हालाही सेवेची संधी प्राप्त होते. आणि अशा प्रकारे ही सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या समर्पित करू इथेच थांबतो. राम कृष्ण माने ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माने ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माने Rama Krishna
हरे राम कृष्ण मनी Hare